नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय एबीपी माझावर हा खास कार्यक्रम. लाखोंच्या संख्येने निघणाऱ्या मराठा मूक मोर्चांची भाजप सरकारला धास्ती वाटते का? हा खरोखरच मराठा समाजाचा आक्रोश आहे की यामागे काही राजकारण साधलं जात आहे? अशा अनेक प्रश्नांवर भाजपने आपली थेटपणे भूमिका अद्यापही मांडली नाहीये. मात्र आम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडनं याबद्दल सरकारची स्पष्ट भूमिका जाणून घेतली. या मोर्चांचं फलित काय निघेल, चर्चेची कोंडी कशी फुटेल, सरकारसोबत चर्चा कोण करणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आपण बघूया रावसाहेब दानवेंची ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा समाजाचे मोर्चे निघतायत आणि या मोर्चाला मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळतोय. लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव जो आहे तो आपल्या मागण्या मागण्यासाठी मूक मोर्चाच्या माध्यमातून, क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सहभागी होताना आपल्याला दिसतोय. आणि त्यामुळे या सरकारसमोरचा हा प्रश्न आहे की या मागण्या कशा सोडवायच्या. त्यातच काल माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी हा सरकारी अनास्थेचा उद्रेक आहे आणि त्यामुळे हे सगळे मोर्चे निघतायत असं म्हटलं होतं. खरं तर हे सरकार ज्यावेळेस आलं तर सरकारसमोरचा दुष्काळ हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. मात्र निसर्गाने दुष्काळ दूर केलाय. मात्र आता जो नवीन सरकारसमोरचा प्रश्न आहे तो म्हणजे या मोर्चांच्या मागण्या ज्या आहेत त्या कशा पूर्ण करायच्या आणि या मोर्चांना सरकारकडून काय उत्तर द्यायचं, जेणेकरून जो मोर्चेकरी या मोर्चामध्ये सहभागी होतोय त्याचं समाधान होईल. आणि या सगळ्याबद्दल मी जाणून घेणार आहे. रावसाहेब पाटील दानवे आपल्यासोबत आहेत, भाजपाचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत. सरकारच्या वतीनं मी तुमच्याकडनं या मोर्चाकडे तुम्ही कसं पाहता हे जाणून घेणार आहे. मात्र त्याही आधी माझा पहिला प्रश्न आहे की आज पहिल्यांदा जालन्यातल्या मोर्चात असं घडलं की सरकारचा प्रतिनिधी पाहायला मिळाला आणि तेही प्रदेशाध्यक्ष. एक तर मी सरकारचा प्रतिनिधी नाही, मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जे मराठ्यांचे मोर्चे निघतात हे काही कोण्या राजकीय पक्षाचे मोर्चे नाही आहेत. हे समाजाचे प्रश्न घेऊन निघालेले मोर्चे आहेत. आणि जेव्हा कधी समाजाचे प्रश्न असतात आणि असे प्रश्न घेऊन जेव्हा कोणत्याही नेत्याचे नेतृत्व नसताना मोर्चे निघतात त्यामध्ये आमच्यासारख्याला भाग घ्यावा लागतो. शिवाय मुख्यमंत्री आणि आम्ही सर्व नेत्यांची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये निर्णय केला की या मोर्चात आपण जायला पाहिजे. प्रश्न आमदार, खासदार आणि कार्यकर्ते तर पहिल्या दिवसापासून मोर्चामध्ये भाग घेतात, परंतु प्रदेशाध्यक्ष म्हणून मी जायचं का असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण मला असं वाटतं की मी जसा प्रदेशाध्यक्ष आहे तसा मी समाजाचा सुद्धा एक प्रतिनिधी आहे आणि हा समाजाचा मोर्चा आहे. आणि या मोर्चातल्या मागण्या ज्या आहेत त्या काही सरकार विरोधी नाहीये आणि कोण्या पक्षाच्या मागण्या नाहीये, त्या समाजाच्या मागण्या आहेत. आणि त्यामुळं मी या मोर्चात गेलो कारण मी तिथला लोकप्रतिनिधी आहे. माझ्या मोर्चेकरांना किंवा माझ्या समाजाला असं वाटायला नको की ज्या माणसाला आम्ही 35 वर्ष कोणत्या ना कोणत्या निवडणुकीत निवडून दिलं तो आमच्यासोबत आज नाही असं त्यांना वाटायला नको. मागण्या ज्या आहेत त्यांच्याशी आम्ही सहमत आहे. सरकारच्या विरोधी या मागण्या नाही आणि त्यामुळे मी या मोर्चात गेलो. पण ह्या मागण्या तर सरकारलाच सोडवायच्यात. प्रश्न आहे की या ज्या मागण्या आहेत आणि ज्या मोर्चेकऱ्यांनी केल्या आणि जे निवेदनं दिले ते शेवटी जातील कुठं? सरकार आमचं असू द्या, सरकार दुसरं असू द्या, न्यावं लागतील सरकारकडेच. आपल्या आपल्या गावच्या मारुतीच्या मंदिरावर जाऊन थोड्या मागण्या मागण्यात असतात. म्हणून सरकार आमचं आहे आणि या मागण्या सरकारकडे लोक नेतात. याचा अर्थ ह्या मागण्या करत असताना हा मोर्चा सरकारच्या विरोधी असं आम्ही मानत नाही. पण हा सगळे प्रश्न कसे सोडवणार आहे? काय उत्तर आहे तुमच्याकडे ह्या सगळ्या मोर्चांकडे? असे मराठा समाजामध्ये हा जो असंतोष आहे हा काही या 2 वर्षात निर्माण झालेला असंतोष नाहीये. या जुन्याच मागण्या आहेत. मराठ्यांना आरक्षण द्यावं ही मागणी आज नाही आली, गेल्या अनेक दिवसापासून मागणी आहे. आणि आरक्षण द्यावं असं म्हणल्याच्या नंतर मागच्या सरकारनं हे आरक्षण त्यांना दिलं नाही. पण जेव्हा लोकसभेमध्ये 48 पैकी 44 खासदार हारले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की या समाजाच्या या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे आणि म्हणून या सरकारनं विधानसभेमध्ये ऑर्डिनन्स आणला. कायदा नाही केला, ऑर्डिनन्स आणला आणि ऑर्डिनन्स आणून मुसलमानांना 5% आणि मराठ्यांना 16% अशा प्रकारचं आरक्षण दिलं. खरं तर हे आरक्षण विधानसभेच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून दिलं गेलं होतं आणि त्यामुळं घाईगडबडीत दिलेलं जे आरक्षण आहे
हे कोर्टात टिकू शकलं नाही. परंतु ह्या आरक्षणाचं आमच्यावर कोणी खापर फोडता कामा नये. त्याचं कारण असं आहे की आमचं सरकार आल्यावर याच्यात आम्ही काही नाही केलं असं म्हणणं चुकीचं आहे. कारण 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर पर्यंत या आरक्षणाची सुनावणी हायकोर्टामध्ये झाली आणि रिझर्व्ह फॉर ऑर्डर याच्यासाठी हे प्रकरण हायकोर्टाने ठेवलं. निवडणुकीचे निकाल लागले. निकालानंतर 31 ऑक्टोबरला आमचं सरकार आलं आणि सरकार आल्याच्या नंतर मात्र हायकोर्टानं निकाल दिला. म्हणजे सुनावणी अगोदर होऊन गेली होती, वकील अगोदर लावून टाकले होते, सगळ्या गोष्टीची पूर्तता अगोदरच होऊन गेली होती. मात्र निकाल आमच्या सरकारच्या काळात लागला आणि म्हणून सरकारनं या बाबतीत आपली बाजू मांडली नाही असं म्हणणं काही बरोबर नाही. पण सरकारनं 15 महिने ॲफिडेव्हिट दिला नाही कोर्टामध्ये असा देखील आरोप होतो आणि ज्यामुळे हे आरक्षण मिळू शकलं नाही. हे बघा, आरोप करणाऱ्यांना तर काही ना काही तर करावं लागेल की 15 महिने ॲफिडेव्हिट दिलं नाही, हे केलं नाही, ते केलं नाही. माझा दुसरा प्रश्न आहे की आम्ही निकाल लागल्या सुप्रीम कोर्टामध्ये गेलो. सुप्रीम कोर्टाने याला स्टे दिला नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हायकोर्टात तुम्ही जा. दरम्यानच्या काळामध्ये याची मुदत संपायला लागली होती आणि मुदत संपती म्हणून 22 जानेवारीला आम्ही याचा कायदा नागपूरच्या अधिवेशनामध्ये पास केला आणि कायदा पास झाल्याच्या नंतर पुन्हा सुप्रीम कोर्टानं स्टे दिला. सुप्रीम कोर्टानं स्टे दिल्याच्या नंतर 3 सुप्रीम कोर्टाचे जज बदललेत. 3 जज बदललेत सुप्रीम कोर्टाचे. परंतु आणखीन काही मागण्या आहेत मोर्चेकरांच्या. साधारणपणे अॅट्रॉसिटीची एक मागणी आहे ज्याच्यावरनं वादविवाद होत आहेत किंवा मतांतर आहेत. याबाबत सरकार काय विचार करते? हे बघा, अॅट्रॉसिटीचा कायदा जेव्हा झाला तो काळ तुम्ही आठवा. जुन्या काळात हा कायदा झालेला आहे. तेव्हा आमचं सरकार ना राज्यात होतं ना आमचं सरकार केंद्रात होतं. दोन्ही ठिकाणी आमचे सरकार नव्हते. पण कायदा त्या काळात झाला. परंतु त्या कायद्याचा गैरवापर व्हायला लागला असं समाजाला वाटायला लागलंय आणि तो काही विशिष्ट भागामध्ये अशा प्रकारचा गैरवापर होतो. कायदा रद्द करावा असं मराठ्यांचं म्हणणं नाही. कायदा रद्द करावा अशी कोणाची मागणी नाही. पण या कायद्यामध्ये दुरुस्ती करावी अशा प्रकारची एकूण महाराष्ट्रातल्या सगळ्या मोर्चेकऱ्यांची भावना आहे. आणि मला असं वाटतं की दलित समाजाने सुद्धा किंवा त्यांच्या नेत्याने सुद्धा एक चांगल्या प्रकारची भूमिका घेतलेली आहे. प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की प्रतिमोर्चे काढू नका. रामदास आठवलेंनी सांगितलं की दलित सवर्णाचा समन्वय घडून आणण्याची मी कोशिश करतो आणि कुठल्याही जिल्ह्यात दलितांनी अजूनपर्यंत मोर्चे काढलेले नाहीत. सुशीलकुमार शिंदेनी परवा सांगितलं की याच्यातले गैरवापर टाळला गेला पाहिजे. आणि मला असं वाटतं की हा कायदा केंद्राचा आहे. राज्यात याला हस्तक्षेप करण्याचे काही अधिकार नाहीये. परंतु जर दलित आणि सवर्ण नेते जर एकत्र बसले, यातला एखादा मधला मार्ग जर शोधता आला, कायदा रद्द करावा अशी आमची मागणी नाही. परंतु कायद्याचा जो गैरवापर होतो आणि लगेच कायदा गुन्हा नोंदवला की अटक करण्याच्या ज्या तरतुदी आहेत अशा प्रकारच्या तरतुदी कमी करा असं मोर्चेकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि मला असं वाटतं की ह्या दोन्ही बाजू ऐकून घेतल्याच्या नंतर यातला एखादा काही सोयीस्कर मार्ग जर निघाला तर अशा प्रकारची केंद्राला विनंती करता येईल. तुम्ही प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत बोललात, परंतु त्याच प्रकाश आंबेडकरांनी आरोप केला की हे जे सरकार आहे, हे जे प्रतिमोर्चे काढले जातात किंवा ह्या सगळ्यातनं मराठा समाजाच्या मोर्चामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. या पाठीमागे आरएसएस आहे. हे बघा, जोपर्यंत आरएसएसचं नाव घेतल्या जाणार नाही तोपर्यंत प्रिंट मीडिया असो काही इलेक्ट्रॉनिक मीडिया असो त्यांची बातमी छापत नाही. काय संबंध आहे आरएसएसचा या विषयाशी? दुरान्वयाने या विषयाशी आरएसएसचा संबंध नाहीये. मी भारतीय जनता पार्टीचा प्रमुख आहे. मला स्वतःला माहिती आहे की या विषयामध्ये आरएसएसने अशा प्रकारचं कुठलीही फूट पाडण्याचं काम केलेलं नाही. आठवले एकीकडे म्हणतात की समन्वयाची भूमिका घेऊ, आठवले म्हणतात की दलित आणि मराठा ऐक्याच्या परिषदा घेऊ, आणि दुसरीकडे प्रतिमोर्चाला सुद्धा पाठिंबा देतात. असं आहे, प्रतिमोर्चा काही त्यांनी अजून काढला नाही. प्रतिमोर्चा कोणीच अजून काढला नाही. आणि समन्वयाची भूमिका ते घेऊ असं म्हणत जर असतील तर मला असं वाटतं त्यांचं स्वागत आहे. मग ते आठवले घेऊ, सुशीलकुमार शिंदे घेऊ, प्रकाश आंबेडकर घेऊ, आनंदराज घेऊ, या सगळ्यांनी मिळून जर या कायद्याच्या संदर्भात
तर एखादा तोडगा सुचवला, बाकीचे नेते जर बसले, तर त्यांची बी इच्छा नाहीये, परंतु याचा गैरवापर जो होतो तो टाळण्यासाठी एखादा मधला मार्ग जर असेल तर आम्ही एकत्र बसून याच्यावर चर्चा करू. या सगळ्यांमध्ये सरकार काय विचार करतंय सध्या, किंवा भाजप काय विचार करतंय? हा सगळा तोडगा काढायचा आहे, यातून मोर्चे निघतात, लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावरती येत आहेत. हे याचा तोडगा काय आहे सरकारकडे आता? हे बघा, हा जनतेमधला असलेला गेल्या अनेक वर्षाचा असंतोष आहे. समाजाचे अनेक प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांचा आहे, नोकरीचा आहे, मेडिकल कॉलेजला नंबर लावण्याचा आहे, इंजिनिअरिंगचा आहे, शेतीचे काही प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्याच्या मनामध्ये. परंतु त्या प्रश्नाला आता वाचा फोडण्यासाठी लीडरलेस कोणत्याही राजकीय पक्षाच्या मदत न घेता समाजाने एकत्र येऊन काढलेले मोर्चे आहेत. बघा, मी तर खरं म्हणजे अभिनंदन करतो. असा मोर्चा मी गेले 30 वर्ष राजकारणात आहे, मी असा मोर्चा पाहिला नाही, अशी शिस्त पाहिली नाही. ज्या पद्धतीप्रमाणे या देशातली मिलिटरी काम करते त्या मिलिटरीप्रमाणे हे मोर्चे निघतात. कोणताही नेता स्टेजवर नाही, कोणाचंही भाषण नाही, कोणाच्या विरोधात नाही, ना घोषणा आहे, ना कोण्या पक्षाचं चिन्ह आहे. आणि मोर्चा निघत असताना मागून सफाई कामगार बी आहेत. असे मोर्चे मी माझ्या राजकीय आयुष्यात पाहिलेले नाही. आणि कुठंही ना पान ठेल्याला ना चहावाल्याला आमच्या मोर्चेकऱ्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात कुठं तकलीफ दिली. मी तर म्हणतो पोलिसांना सुद्धा केवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागती. आतापर्यंत एखादी लाठी, एखादी काठी कोणावर उगारण्याची सुद्धा पोलिसावर पळे आली नाही. आणि मग खरं तर या मोर्चेकऱ्याचं अभिनंदन केलं पाहिजे की ही शिस्त या मोर्चातून इतरही लोकांनी घेतली पाहिजे. आणि जेव्हा केव्हा या राज्यामध्ये मोर्चे निघतील तेव्हा हा मोर्चा डोळ्यापुढे ठेवला पाहिजे. माझं मत आहे की या सरकारला याच्यातून रस्ता काढायचा आहे. आम्ही त्या बाजूचे आहोत. पण याला मार्ग काय, असा सगळ्यांनाच प्रश्न पडतो. आम्ही याच्यावर चिंता केली, याच्यावर मंथन केलं. आम्ही याला एकच रस्ता निघू शकतो. एक रस्ता असा आहे की सरकारचे चर्चेसाठी दारं खुले आहेत. 27 तारखेपर्यंत मोर्चे आहेत. अजून कदाचित या महिनाभर मोर्चे निघतील. माझं मोर्चेकऱ्यांना आव्हान आहे की तुम्ही निवेदनं लिहिलेत, निवेदनं सरकारकडे पाठवलेत. तुमच्या ज्या निवेदनाच्या प्रती त्या सरकारला मिळाल्या त्याच्यावर आम्ही गंभीरपणानं विचार सुद्धा केला. परंतु सरकार चर्चेसाठी तयार आहे. ज्या सरकारकडे आपण मागण्या केल्या त्या सरकारशी तुम्ही चर्चा केली पाहिजे. माझी आणि मुख्यमंत्र्याची या विषयात चर्चा झाली की मंत्र्याचा एक समूह, ग्रुप ऑफ मिनिस्टर्स असा तयार करायचा आहे. जिल्ह्यात पाठवू, पण हे एकदा सगळे मोर्चे झाल्याच्या नंतर. आणि ऐकून घेऊ. पण आमच्या पुढे प्रश्न आहे, बोलवायचं कोणाला, कारण नेता तर कोणीच नाहीये. ह्या समाजाचा प्रश्न आहे. त्यामुळे आमचे मंत्री जातील, बसतील जिल्ह्याच्या ठिकाणी आणि खुल्लं आवाहन करतील की ज्यांनी कोणी मोर्चा काढला आणि जे कोणी त्यातलं नेतृत्व केलं, मग ते नवीन नेतृत्व कोणी असू देत, समाजाचं नेतृत्व आहे, या सगळ्यांनी यावं, आमच्याशी चर्चा करावी. साऱ्या जिल्ह्यामध्ये आमचे मंत्री जातील आणि जे काय आम्हाला ऐकायला भेटल ते आम्ही सरकारपुढे मांडतील आमचे मंत्री, आणि त्यातून आमचे मुख्यमंत्री निर्णय घेतील. श्रेयाची लढाई लढत आहेत बाकीचे राजकीय पक्ष. आम्ही कोणाला म्हणत नाही कधी कधी की तुमची फूस आहे, पण तेच आतून सोडतात की लोक असं म्हणतात आमची फूस आहे. अरे काही कोणाची फूस नाहीये. इतकं कमकुवत नेतृत्व नाही आता जे उदयाला आलं मराठा समाजामध्ये. ते सक्षम आहेत, ते प्रबळ आहेत. ब्रेक नंतर या खास कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मराठा मोर्चांच्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी आपला संवाद सुरू आहे. आपण बघूया कार्यक्रमाचा उत्तरार्ध. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. प्रदेशाध्यक्ष बोलतायत मराठा मोर्चावर आपल्याशी. मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या मोर्चाबद्दल मौन तोडलं. खरं तर काही दिवसापूर्वी त्यांनी एका वृत्तवाहिनीला त्यांची मुलाखत दिली आणि मुलाखत देत असताना त्यांनी म्हटलं की मी 2 वर्ष झालं मुख्यमंत्री आहे आणि पण यापूर्वी मराठा समाजानं सगळ्यात जास्त मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे आणि त्यामुळे काही लोकांना असं वाटतं की मी जावं आणि त्यामुळे हे मोर्चे काढले जातात किंवा असंतोष निर्माण केला जातो. नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी काही आज मांडली असं नाहीये. बार बार मांडतात ते अशा प्रकारची भूमिका. पण मला असं वाटतं की माणसं बदलून हा प्रश्न संपणारा नाहीये, हा प्रश्न सुटणारा नाहीये. याच्या मुळाशी जावं लागणार आहे. या समाजाचे मुळाचे प्रश्न काय आहेत, माणूस कोणताही आहे, शेतीबद्दल
जाण नाही, माणूस बदलला पाहिजे, मला असं वाटतं हे म्हणणं काही बरोबर नाही. याला दुसरं वळण द्यायचं काही कारण नाही. या मोर्चेकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यामध्ये हा मुद्दा नाही, पण मोर्चेकऱ्यांनी तर काही म्हणलं नाही. बरं, शरद पवारांनी सांगितलं की हा मोर्चाचा उद्रेक जो आहे तो या ठिकाणी सरकारची असंवेदनशीलता आहे आणि मोर्चेकऱ्यांना किंवा सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की हे सरकार जे आहे ते आपले प्रश्न सोडवू शकत नाही आणि म्हणून हा उद्रेक आहे. असंवेदनशीलता कशाला म्हणते मला सांगा. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीचा घटनाक्रम लक्षात घ्या. घटनाक्रम घडल्याच्या नंतर 12 तासाच्या आत हा आरोपी पकडला गेला. 12 तासाच्या आत आरोपी पकडला. शेतीमधलं आम्हाला कसं कळत नाही असं म्हणता तुम्ही. आणि दुष्काळाचा निधी, दुष्काळाच्या नुकसान भरपाई आणि इन्शुरन्सचे पैसे या दोन्हीचा हिशोब जर लावला तर माझ्या स्वतःच्या जालना जिल्ह्यामध्ये 634 कोटी रुपये आलेत यावर्षी. दुष्काळाचा निधी अधिक इन्शुरन्स या दोन्हीचे पैसे 634 कोटी. 634 कोटी जर कर्ज माफ केलं असतं तर 634 कोटी हे शेतकऱ्याच्या खिशात नसते आले पैसे. हे पैसे गेले असते बँकेच्या खात्यात. ज्यांनी बँका डुबवल्या त्या बँकेचं पुन्हा पुनरुज्जीवन झालं असतं, पुन्हा कुरण निर्माण झालं असतं, पुन्हा खायला तयारी सुरू केली असती. आम्ही सरळ पाणी पडताना शेतकऱ्याच्या खिशात अनुदानाचे आणि इन्शुरन्सचे पैसे गेले. ही आमची संवेदनशीलता आहे. कर्जमाफीपेक्षा सुद्धा आम्ही जास्त फायदा देण्याचं शेतकऱ्याचं धोरण आखलेलं आहे. पण मग आजही का उद्रेक आहे शेतकऱ्यामध्ये? काही पैशाने कांदा विकला जातो. असं आहे, कांदा, मिरची, साखर हे प्रश्न काही आमच्याच काळात नव्हते आले. काही नेत्यांनी एका काळी वक्तव्य केलं होतं, साखर महाग झाली, ते म्हणले साखर खाऊ नका. साखर महाग झाली, साखर खाऊ नका. हे आमच्याच काळात झालं नाही. मागणी आणि पुरवठ्यामधली जर तफावत झाली तर अशा वेळेस देशामध्ये अनेक वेळेस हे प्रश्न निर्माण झाले. हे काही सतत होत नसतं. कधी मिरचीचं होतं, कधी कांद्याचं होतं, कधी साखरेचं होतं. मागणी आणि पुरवठ्यातला हा फरक आहे. कोण जबाबदार आहे मग या उद्रेकाला? नाही, असं आहे, जबाबदार याला कोणाला म्हणता येणार नाही. एखाद्या पिकाची लागवड जर जास्त झाली, नाही, ह्या मोर्चेकऱ्यांचा जो उद्रेक होतोय त्याला कोण जबाबदार आहे? याला जबाबदार कोण नाही. याच्या पाठीमागे कोणाची फूस नाही. तुम्ही असं म्हणतात की तुमच्याकडे मांडलं पाहिजे म्हणून हे मोर्चे निघतायत, पण असं म्हणता येत नाहीये का की ज्या अपेक्षेनं तुम्हाला निवडून दिलं होतं त्या अपेक्षा 2 वर्षात पूर्ण झाल्या नाहीत, याचा देखील असंतोष आहे? मग माझं असं म्हणणं आहे एकदा की ज्यांना कोणाला असं वाटतं त्यांनी आमच्या पुढं मागणी मांडाव. आमची चर्चेची दारं खुले आहेत. आता तुम्ही म्हणताय की तुम्ही चर्चेसाठी तयार आहेत, हे सगळं तुम्ही करतायत, पण आता मग ह्यात पर्याय काय? म्हणजे काय करायचंय काय आता? नाही, पर्याय काय? आमचं ग्रुप ऑफ मिनिस्टरची आम्ही बनवणार आहेत. ते जिल्ह्यात जातील, मोर्चेकऱ्यांना आव्हान करतील की तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, तुमच्या काही मागण्या आहेत त्या आमच्याजवळ सांगा. त्यांचं म्हणणं आहे की कुठल्याही नेत्याला बोलू नका, ज्या ठराविक मुली आम्ही आहेत. मोर्चाकऱ्यांनाच बोलावणार आहे, कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला बोलावणार नाही. आम्ही मोर्चेकऱ्यांनाच बोलावणार आहे. श्रेयाची लढाई लढत आहेत बाकीचे राजकीय पक्ष. आम्ही कोणाला म्हणत नाही कधी कधी की तुमची फूस आहे, पण तेच आतून सोडतात की लोक असं म्हणतात आमची फूस आहे. अरे काही कोणाची फूस नाहीये. इतकं कमकुवत नेतृत्व नाही आता जे उदयाला आलं मराठा समाजामध्ये. ते सक्षम आहेत, ते प्रबळ आहेत. मी सांगितलं तुम्हाला, ते मदतही मागत नाही, गाडीही मागत नाही. तिथे आम्ही राजकीय पक्षाचे लोक मोर्चे काढतो, नाकात दम येतोय माणसं आणता आणता, वारुळातून मुंग्या निघतात तसे निघतात. मग त्याच्यामध्ये तरुण आहे, विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, पण कुठंही कोणाही काहीही केलेलं नाही. एकदम अहिंसात्मक मार्गाने हे मोर्चे चालू आहेत. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की या कोपर्डीच्या घटनेतला जो आरोपी आहे याला फाशी व्हावी अशाच प्रकारची सरकार भूमिका घेणार आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही मराठा मोर्चाच्या बाबत आमच्याशी बोललात आणि या सगळ्या भाजपाच्या वतीनं जे प्रदेशाध्यक्ष बोललेत, सरकारच्या वतीनं जे प्रदेशाध्यक्ष बोललेत, त्यांच्या सगळ्यांच्या मतून एक स्पष्ट होत आहे की आरक्षणाची जी मागणी आहे ती सरकारने इथेच मान्य केलेली दिसते आहे आणि इतर ज्या मागण्या आहेत त्यावर देखील सरकार सकारात्मक विचार करत आहे. आणि या सगळ्यांनी आव्हान केलंय मोर्चेकऱ्यांना की सरकार तुमच्यासोबत चर्चा करायला तयार आहे.
कॅमेरामन मुहम्मद समीसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद. तेव्हा रावसाहेब दानवे यांनी आपली ही मतं, भाजपची मतं जी आहेत ती व्यक्त केलेली आहेत आणि आता याच्यापुढे सरकार नेमकं कशी पावलं टाकतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या खास कार्यक्रमात इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबीपी माझा.